नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमान पी डी सुराणा, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचा शिक्षक आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण या कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. मी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात तुम्हाला आज काही माहिती सांगणार आहे. राज्यशास्त्र या विषयाचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाच्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आपलं जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं मुखपृष्ठ तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत आहे. इथं म्हटलेले राज्यशास्त्र इयत्ता 11वी आणि अनेक काही चित्र दिलेले आहे. यामध्ये संसदेचं चित्र आहे, सर्वोच्च न्यायालयाचं चित्र आहे, राष्ट्रपती भवनाचं देखील चित्र दिलेलं आहे. त्यानंतर इतर काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, त्या संघटनांचे जे बोधचिन्ह आहे, संयुक्त राष्ट्रसंघ असेल, सार्क असेल किंवा इतर संघटना, या संघटनांचे बोधचिन्ह दिलेले आहे. हे सर्व काही मुखपृष्ठावर आहे. हा विषय आहे राज्यशास्त्र आणि म्हणून राज्यकारभार ज्या ठिकाणाहून चालतो, राज्यकारभाराच्या संदर्भात निर्णय ज्या व्यवस्थेमार्फत चालतात, त्या संसदेचं किंवा न्यायालयाचं किंवा विविध प्रकारच्या संघटनांचं लोगोंचं इथं चित्र पहिल्या पानावर दिलेलं आहे, जेणेकरून या विषयात राज्यशास्त्र विषयाची माहिती समाविष्ट केली आहे असा त्याचा अर्थ आहे. पहिलंच पान आहे. त्यानंतर पहिलं पान उलटून आपण दुसऱ्या पानावर गेलो की इथं दिसतं राज्यशास्त्र इयत्ता 11वी आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे असं दिसतं. म्हणजे हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने तयार केलेले आहे आणि आपल्याला ते दिलेलं आहे. आपल्या पुस्तकाच्या पुढील पानावर गेल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की हे पुस्तक ज्यांनी तयार केलेलं आहे, तर प्रथम आवृत्ती 2019 या ठिकाणी दिसतं आहे. त्यानंतर हे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाविषयीची माहिती आहे. या विषयाच्या राज्यशास्त्र विषय समिती जी आहे, त्या समितीची नावं या ठिकाणी दिलेली आहे. राज्यशास्त्र अभ्यास गट समिती जी आहे, त्या समितीतील व्यक्तींची नावं या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक, मुखपृष्ठ आणि सजावटकार, भाषांतरकार, निर्मिती, प्रकाशन सगळ्यांची माहिती या ठिकाणी या पानावर दिलेली आहे. ते बी पान म्हणजे सुरुवातीच्या काही पाना ABCD असं नावं दिले. त्यानंतर आपण पुढचं पान जे आहे ते आहे शी पान. या पानावर गेल्यानंतर आपल्याला इथं भारताचे संविधान दिसते. भारताचे संविधान आणि इथं म्हटलेलं आहे उद्देशिका. म्हणजे ही उद्देशिका आहे, उद्देशपत्रिका. या उद्देशिकालाच काय म्हटलं जातं? उद्देशपत्रिका. भारताच्या संविधानाचं पहिलं पान जे आहे, त्या पहिल्या पानावर उद्देशिका दिलेली आहे. तिलाच संविधानाची प्रस्तावना असं म्हणतात. संविधानाचा गाभा असंही म्हटलं जातं, संविधानाची नांदी असंही म्हटलं जातं, संविधानाची प्रस्तावना असं देखील म्हटलं जातं. वेगवेगळ्या नावाने ही उद्देशिका ओळखली जाते. अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारताचे संविधान, भारत देश ज्या संविधानाच्या माध्यमातून ज्या मार्गाने चालतो, त्या संविधानातील
तत्त्व, त्या संविधानात असलेले कायदे थोडक्यात या उद्देशिकेमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. या संविधानातील उद्देशपत्रिका हा एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे आणि आपलं सगळ्यांचं ते पाठ आहे असं मी गृहीत धरतो. कारण ते पाठ असायलाच पाहिजे, कारण हा भारत देशाचा राज्यकारभार चालविण्याचा प्रमुख ग्रंथ आहे. राष्ट्रग्रंथ म्हटलं तरी यात काही वावगं ठरणार नाही. म्हणजे भारत देशाचा राष्ट्रग्रंथ हे संविधान आहे. मग या ठिकाणी या उद्देशिकेचं मी थोडक्यात वाचन करतो. इथं म्हटलेलं आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांसह सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे संविधान सभेच्या शेवटच्याच बैठकीत हे संविधान सभेने स्वीकारलेलं आहे आणि त्यात म्हटलं, आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्हीच तयार केलेलं आहे संविधान. आणि शेवटी दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आम्हीच अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असं म्हटलेलं आहे. म्हणजे भारताचं हे संविधान भारतीय संविधानकर्त्यांनी म्हणजे भारतीयांनीच निर्माण केलं आणि भारतीयांसाठीच निर्माण केलेलं आहे असा या उद्देशपत्रिकेचा अर्थ आहे. या उद्देशपत्रिकेमध्ये असलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, त्याचबरोबर अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य, संधीची, दर्जाची समानता, राष्ट्रीय एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता, असं खूप महत्त्वाचं जे वर्णन जे कायदे संविधानामध्ये आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेली आहे. त्यानंतर हे संविधान, भारताचं संविधानाचं हे पहिलं पान उद्देशपत्रिका अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे आणि म्हणून आपल्याला वर्गांमधून 10वीपर्यंत 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीमध्येच आपल्याकडून याचं पाठांतर करून घेतलेलं आहे की जेणेकरून प्रत्येकाच्या मुखावर संविधानाची उद्देशिका राहील आणि आपली सगळ्यांची ही उद्देशपत्रिका पाठ आहे असं मी गृहीत धरतो. आणि पुढच्या पानावर जातो. पुढच्या पानावर राष्ट्रगीत दिलेलं आहे की जे राष्ट्रगीत आपलं सगळ्यांचं पाठ आहे. त्यानंतर याच पानावर प्रतिज्ञा देखील दिलेली आहे. राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा या देखील आपल्या पाठ आहे. त्या पुढच्या पानावर जर गेलं तर प्रस्तावना दिलेली आहे या पुस्तकाबाबत. इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात जे 4 विभाग आहे या 4 विभागांची माहिती या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे. हे 4 विभागापैकी राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासन संस्था, त्यानंतर लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध या प्रत्येक विभागाची सुरुवात करताना संबंधित विषयाच्या प्रस्तावनेने करण्यात आलेली. म्हणजे प्रत्येक विभाग जो आहे पुस्तकातला तो सुरू करताना प्रस्तावना दिलेली आहे. म्हणजे सुरुवातीचा पहिला विभाग जो आहे राजकीय संकल्पना त्याची प्रस्तावना, तुलनात्मक शासन आणि राजकारण त्या विभागाची सुरुवात करताना देखील प्रस्तावना दिलेली आहे.
त्यानंतर पुढचं जे पान आहे, या पुढच्या पानावर शिक्षकांसाठी अध्यापनाच्या दृष्टीने काही तरतुदी दिलेल्या आहे, काही दृष्टिकोन सांगितलेले आहे. त्यानंतर हे अध्यापन करत असताना वर्ग अध्यापनाबरोबरच काही बाहेरील उपक्रम सांगितलेले. उदाहरणार्थ या उपक्रमांमध्ये संकल्पना दिलेली आहे. राज्य ही संकल्पना आणि शासन ही संकल्पना विद्यार्थ्यांनी कशी समजून घ्यावी ते आपण प्रकरण सुरू झाल्यानंतर पाहणारच आहोत. त्यानंतर क्षमता विधाने दिलेली आहे पुढील पानावर, म्हणजे आणि त्या पुढच्या पानावर दिलेली अनुक्रमणिका, म्हणजे या राज्यशास्त्र विषयामध्ये कोणकोणती प्रकरणं आहे, या प्रकरणांबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याला म्हटलेले अनुक्रमणिका. या अनुक्रमणिकेमध्ये सुरुवातीला जगाचा नकाशा आहे आणि जगाच्या पहिल्या पानावरच जगाचा नकाशा दिलेला आहे आणि मग तिथून पुढं पुस्तकातील अभ्यासक्रमाला सुरुवात केली. त्यामध्ये पहिला भाग जो आहे राजकीय संकल्पना असं म्हटलेलं आहे आणि राजकीय संकल्पनेची प्रस्तावना घेतल्यानंतर या राजकीय संकल्पनेमध्ये 3 प्रकरणं घेतलेली आहे. यामध्ये राज्य, दुसरं स्वातंत्र्य आणि हक्क, तिसरं जे आहे समता आणि न्याय. त्यानंतर पुढचा विभाग घेतलेला आहे भाग 2 म्हणून. तर भाग 2मध्ये तुलनात्मक शासन आणि राजकारण असा हा विभाग दुसरा आहे. त्या विभागाची प्रस्तावना घेतल्यानंतर तिथं पुन्हा तुलनात्मक शासन आणि राजकारणामध्ये 3 प्रकरणं आहे. त्याच्यात पहिलं आहे संवैधानिक शासन, म्हणजे चौथं येईल ते संविधानिक शासन. 5वं आहे प्रतिनिधित्वाची संकल्पना आणि 6वं आहे न्यायमंडळाची भूमिका, की जे मुखपृष्ठावर आपल्याला चित्र दाखवण्याचा उद्देश जो आहे तो देखील इथं सफल झाल्यासारखा दिसतो. त्यानंतर तिसरा विभाग जो आहे लोकप्रशासन, त्याची प्रस्तावना दिल्यानंतर यामध्ये लोकप्रशासनामध्ये 2 प्रकरणं आहे, म्हणजे 7वं प्रकरण लोकप्रशासन आणि 8वं प्रकरण आहे विकास प्रशासन. त्यानंतर चौथा विभाग दिलेला आहे आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय संबंधाची प्रस्तावना आणि त्यामध्ये 9वं प्रकरण दिलेलं आहे 1945 नंतरचे जग भाग 1 आणि 1945 नंतरचे जग भाग 2. म्हणजे 1945 नंतर अभ्यास आपल्याला, मग 1945 नंतरची जी परिस्थिती ती 12वीच्या वर्गात गेल्यानंतर आपल्याला शिकायची आहे. 1945पर्यंत नंतरचं जे जग सुरुवातीचं होतं अलिप्तवाद चळवळी, याबद्दलची माहिती इथपर्यंत आहे आणि मग पुढील अभ्यासक्रम पुढच्या इयत्तेत आहे. तर आता आपण पुढच्या तासाला पहिला भाग सुरू करूया.